रुद्र इलेव्हन वसुली संघाचा 12वा प्लेअर यायचा आहे. त्यानंतर प्रणय स्पोर्ट्स विक्रमण संघाचा सुद्धा यायचा आहे. कारण आपण हा मेगा फायनलचा दिवस आहे. कुठल्याही प्रकारचा शंका नको मनामध्ये, असं केलं तसं केलं म्हणून तुम्हाला सूचना देतोय. पहिलाच बॉल आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला आहे. रुद्र इलेव्हन वसुली वर्सेस प्रणय स्पोर्ट्स विक्रमगड. पहिल्या चेंडूवरती घनागती प्रहार केला गेलाय. प्रतीक धोदडे यावेळेस मात्र फायर ठरला जातोय. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, पहिला चौकार प्रतीक धोदडेच्या बॅट्स मधून. वड बॅटिंग चौकाराने सुरुवात केली गेली. चौकाराने खातो पण केलं गेलंय प्रणय स्पोर्ट्स विक्रमगड संघाचं. धावसंख्या 4 या आकड्यावरती. यावेळेस मात्र कुशल गोलंदाजी मार्क वरती. 4 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या, त्या म्हणजेच प्रतीक धोदडे या फलंदाजाने. कारण एक नावाजलेला फलंदाज आपण पाहू शकाल प्रतीक धोदडे. दुसरा चेंडू मार्गस्थ कुशलचा, यावेळेस प्रतीक धोदडेवरती. हो, यावेळेस मात्र पुनर्विशेषा चेंडू चालला सरळ सीमा रेषेकडे दणदण करीत कणकण करीत दे दनादन जानी जनार्दन. प्रतीक धोदडे 4 चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. 8 या आकड्यावरती. वड बॅटिंग मिस्टर प्रतीक धोदडे. कारण पाहिलं तर तेवढा क्षमतेचा हा फलंदाज आहे. मॅन फ्रॉम प्लॅट. पाहिलं गेलं तर सुरेख फलंदाजी मार्क वरती यावेळेस चमकला जातोय, तो म्हणजेच मिस्टर प्रतीक धोदडे. यावेळेस मात्र कुशल गोलंदाजी मार्कवर असताना 2 चेंडूमध्ये 2 घनागती प्रहार केले गेले. तिसरा चेंडू मात्र कशा प्रकारे फेकला जाईल कुशलचा, तो म्हणजेच प्रतीक धोदडेवरती. हो, यावेळेस मात्र पाहिलं तर वोड ऑफ बॅटिंग चेंडू झाला आउटफील्ड फास्ट चौकार. सीमा रेषा पार. एक जणाला सीमाचं नाव घेऊ नका, दुसऱ्याला रेखाचं नाव घेऊ नका. मी म्हटलं का, त्याने सांगितलं की माझं ना सीमाचं कालच बॅकअप झालंय म्हणून सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. जाऊन पोहोचले फलकावरती म्हणजेच 12 धावा आणि चौकाराची हॅट्रिक सुद्धा झाली, ते म्हणजेच प्रतीक धोदडेची. धावसंख्या 4 ने वाढली. काय जबरदस्त प्रहार केला गेलाय. तब्बल धावसंख्या 12 या आकड्यावरती नेऊन ठेवली गेली. प्रतीक धोदडे आहे तोपर्यंत धावसंख्या मात्र नाचत वाढेल. चौथा बॉल कुशलचा यावेळेस. हो, यावेळेस मध्ये पुनश्चिता चेंडू झालाय सरळ सीमारेषेकडे दंदन करीत दिवाची आकांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत चेंडू होते सरळ सीमारेषा पार चौकार. 4 धावसंख्या 4 ने वाढली. 16 या आकड्यावरती. 4 चौकार. बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच सुरेख फलंदाजी. धावसंख्या 4 ने वाढली, ते म्हणजे 16 या आकड्यावरती. मला वाटते 4-6 चौकार मारतात की षटकार. कुशल यावेळेस पुनश्चदा षटक क्रमांक पहिल्यावरती आलाय आणि या 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 4 चौकार. 5वा बॉल. हो हो, यावेळेस मात्र प्रतीक धोदडे फायर. धावसंख्या 6 ने वाढली. जाऊन पोहोचले फलकावरती म्हणजेच 22 धावा. 22 0 विकेट लूज. 22 ऑन दी बोर्ड. प्रणय स्पोर्ट्स विक्रमगड. 5व्या चेंडूवरती सुद्धा घनागती प्रहार केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती 1 षटकार. अशा धावसंख्या 22 या आकड्यावरती प्रणय स्पोर्ट्स विक्रमगड संघाची धावसंख्या. कारण ब्रँड अँबॅसेडर बॅट्समन आपण पाहायला गेलं तर प्रतीक धोदडे सारखा असल्यामुळं हा धावसंख्या आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा चाललाय सीमारेषेकडे, पण यावेळेस मात्र पाहायला गेलं तर थोडासा चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय. धावसंख्या पुन्हा एकीने वाढवली जाईल, ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. 23 प्रणय स्पोर्ट्स विक्रमगड. कमालीची फलंदाजी केली गेली प्रतीक धोदडेच्या माध्यमातून. तब्बल 4 चौकार, 1 षटकार आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव आणि पुनश्चदा स्ट्राईक रोटेट होईल आणि त्यामध्ये पुनश्चदा स्ट्रायकर येण्यावरती थांबेल. तो म्हणजेच हा एक ब्रँड अँबॅसेडर बॅट्समन, तो म्हणजेच प्रतीक धोदडे, मॅन फ्रॉम प्लॅट. यावेळेस मात्र प्रतीक असेल फलंदाज गोलंदाजी मार्कावरती. गोलंदाज सुद्धा प्रतीक आणि फलंदाज सुद्धा प्रतीक. यावेळेस मात्र दोघांचा
नाव सेम. चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. 27 धावा. फक्त मनगटाचा वापर केला जातो आणि सरळ चेंडू जातोय, सरळ आउट ऑफ दी पार्क. चौकार. असं वाटतंय की नक्कीच बॅट फिरवतो की नाही. 27 धावा वैयक्तिक. 27 धावा. धावसंख्या 27 या आकड्यावरती. दुसरा बॉल प्रतीकचा असेल, तो म्हणजे प्रतीक धोदडेवरती. ओ यावेळेस मात्र बार बार बस गे. वाईट करार. धावसंख्या पुन्हा 1 निवडली, ते म्हणजे 29 या आकड्यावरती. 28 या आकड्यावरती, सॉरी क्षमस्व. 28 धावा. 28. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार केला गेलाय, तो म्हणजेच प्रतीक धोदडेने. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र वाईट करार दिला गेलाय. दुसरा चेंडू पुन्हा प्रतीकचा असेल. यावेळेस मात्र पुन्हा चौकार. धावसंख्या पुन्हा 4 ने मिळवली जाईल. जाऊन पोहोचेल फलकावरती, म्हणजेच 32 धावा. 32. इथे मात्र पाहायला तर एका धावीवरती समाधान मानावं लागत नाही. त्यासाठी मात्र चौकार आणि षटकार आपल्याला पाहता येतील. कारण 1-2 धाव आपल्याला घ्यायची नाही, तर आपल्याला मोठे फटकेच घ्यायचे आहेत. धावसंख्या 32 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडू मात्र असतील, ते म्हणजे प्रतीकच्या हातामध्ये. तिसरा चेंडू पुरुषदा रायटमर विकेटचा मारा. यावेळेस प्रतीक धोदडेवरती केला जातो. पुरुषदा प्रतीक. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर वॉटर शॉट. कमालीचे फलंदाजी. षटकार. प्रतीक धोदडे. फायर. बिग बॅटर. आपण पाहतोय एक हिरा मोहरा. आपण पाहायला गेलं तर नक्कीच सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा महत्वाच्या असतात. कारण सोन्याचा हार मात्र सौंदर्य फुलून दिसतं आणि घामाच्या धारेने मात्र कर्तृत्व दिसतं. आणि तेच मात्र कर्तृत्व आपण पाहतोय, ते म्हणजेच या प्रत्येक धोदडीच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 6 ने आवळली, ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. 38. फक्त एकट्याच्या धावा. फक्त 38 धावा. ते म्हणजेच वैयक्तिक 38 धाव्यांवरती खेळी करतोय, तो म्हणजेच प्रतीक धोदडे. आतापर्यंत पाहायला गेलं 3 चेंडू सुद्धा असतील. या 3 चेंडूवरती कोणता फटका आपल्याला पाहता येईल. चौथा बॉल पुन्हा एकदा. पण यावेळेस मात्र प्रतीकची खेळी संपुष्टात येईल. चुकी करणार नाही. 38 धावा यावेळेस असतील धाव फलकावरती. तोपर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या 38 या आकड्यावरती. आउट. वैयक्तिक 38 धावा. अजून सुद्धा पाहायला गेलं तर 2 अजून सुद्धा चेंडू असतील. 4 चेंडू मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर सुरेखरित्या फेकले गेले, ते म्हणजेच प्रतीकच्या माध्यमातून. अजून सुद्धा पाहायला गेलं तर अजून सुद्धा 2 चेंडू असतील, ते म्हणजेच प्रतीकच्या हातामध्ये. धावसंख्या विचार केला गेला तर 38 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचली, ते म्हणजेच प्रणित स्पोर्ट्स विक्रमण संघाची धावसंख्या. 5व्या चेंडू पुरुषदा रायटमर विकेटचा मारा. यावेळेस प्रतीक. हो यावेळेस मात्र हा सुद्धा चेंडू मात्र घनागती प्रहार होता, तोपर्यंत झेल होईल का. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर करणचा हा झेल मध्ये परिपूर्ण केला गेलाय. आल्यास पावली करणला सुद्धा माघारी पाठवलं गेलं. आयाराम गयाराम तू चल मैं आया. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चेंडू क्रमांक 5 वरती सुद्धा करणला पाठवलं गेले. बघूया यावेळेस प्रतीक हॅट्रिक नावावरती असेल का प्रतीकच्या. कारण रोहित सारखा फलंदाज समोर आहे, कारण हॅट्रिकचे चान्स प्रतीक याला आहे. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिकचा नक्कीच आपल्या नावावरती घेईल का. यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडू सांगता पाहिला. धावसंख्या 38 आणि 39 विन आहे. 12 चेंडू आणि 39 धावा रुद्रेल वसरे संघाला करायचे आहेत. 12 चेंडू आणि 39 धावा लगेच सजवायचं आहे क्षेत्ररक्षण. त्यानंतर रुद्रेल वसरे संघाचे सुद्धा 2 फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 2 षटकांचा सामना. 5:33 वेळ झाली. नक्कीच आपल्याला सामनाला घाई करायची आहे. 2 षटकांचा सामना असेल. 2 षटकामध्ये तब्बल 39 धावांचे मजल मारायचे आहे, ते म्हणजे रुद्रेल वसरे संघाला. 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण मात्र सोडवावं लागेल रुद्रेल वसरे संघाला. बॉल द्यायचे. बॉल लगेच घाई करायचे. रुद्रेल वसरे 2 फलंदाज आपण पडवा लगेच मैदानाच्या आतमध्ये.
बॉल घ्यायचा आहे लगेच. रुद्र मसुरी, राहुल सांबर आपण बॉल घ्यायचा लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण लगेच पाठवायचे तुमचे. 39 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे रुद्र मसुरी. लगेच फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आत. 12 चेंडूने 39 धावा धाव फलकावरती लावायचे असतील. अमित आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण. रुद्र 11 बसुरी वर्सेस प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड. प्रतीक आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर अक्षय गोलंदाजी मार्क वरती असतील. पहिलाच बॉल असेल अक्षयचा यावेळेस प्रतीक वरती. वड बॅटिंग मिस्टर प्रतीक. यावेळेस मात्र प्रतीक असेल, कारण या रुद्र वसुरी संघाकडे सुद्धा प्रतीक आहे, कारण प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाकडे सुद्धा प्रतीक आहे आणि या संघाकडे सुद्धा प्रतीक आहे. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी आहे. धावसंख्या 6 ने वाढली. 6 धावेने मात्र रुद्र वसुरी संघाचा धावसंख्या 6 या आकड्यावरती. 39 धावा करायच्या आहेत. दुसरा बॉल अक्षयचा पुनश्च असेल तो म्हणजेच प्रतीक वरती. दुसरा बॉल. हो, लोअर फुलटच चेंडू होता पण इथे मात्र पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. तोपर्यंत एकच धाव येईल. धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस मात्र अमित असेल फलंदाजी मार्क वरती. नॉन स्ट्रायकरून सुखरूप पोहोचलाय तो म्हणजेच फलंदाजी मार्क वरती. पण यावेळेस मात्र अक्षयच्या हातामध्ये 2 चेंडू अजून फेकले गेलेत. अजून सुद्धा 4 चेंडू मात्र असतील त्याच्या हातामध्ये. 4 चेंडूचा मात्र मारा या रुद्र वसुरी संघाला करायचा असेल. तिसरा चेंडू पुनश्च राईट विकेटचा मारा यावेळेस अमित वरती केला जाईल. हो, यावेळेस मात्र बॅटचे कडा. इथे मात्र पाहायला गेलं तर बॅटचे कडा लागून बॅटचे एज घेतल्यानंतर पाहायला गेलं तर विकेटचं बदल होताना पाहायला मिळेल अमितच्या माध्यमातून. यावेळेस पण तिसऱ्या क्रमांकावरती मिस्टर अजित. आतापर्यंत पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलेच आपण पाहतोय प्रगती पथावर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजेच अजित. अजित यावेळेस असेल फलंदाजी मार्क वरती तिसऱ्या क्रमांकावरती. अक्षयकडे अजून सुद्धा 3 चेंडूचा मारा करावा लागेल तो म्हणजे रुद्र वसुरी संघाला, कारण 39 धावांचा आकडा परिपूर्ण करायचा आहे. चौथा चेंडू मार्गस्थ होते अक्षयचा. यावेळेस अजित वरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर हा सुद्धा पाहिलं तर घनागती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तोपर्यंत नो मॅच लाईन मध्ये तोपर्यंत अभि जातोय चेंडूवरती आणि ते मात्र पाहिलं तर अभि स्टाईलने चेंडूला स्टॉप केला गेला. तोपर्यंत अखेर एकच धाव येईल. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढवली जाईल ते म्हणजेच 8 धावा. 8 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. पाचवा चेंडू मार्गस्थ होते अक्षयचा. यावेळेस प्रतीक असेल फलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र गुडघा टेकवला आणि तमाशा दाखवला नाही. धावसंख्या पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलेच आपण पाहतोय तब्बल 5व्या चेंडूचा मारा झाला तो म्हणजे अक्षयचा. धावसंख्या पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 8 या आकड्यावरती. कारण पाहायला गेलं तर रुद्र वसुरी संघ थोडासा प्रेशर मध्ये होता, कारण धावसंख्या 39 या आकड्यावरती नेऊन ठेवायची आहे. षटक क्रमांक सुद्धा कंप्लीट झालं. षटक क्रमांक सुद्धा कंप्लीट झाला. इथे मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजून सुद्धा 6 चेंडू मात्र शिल्लक असतील. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू आणि 30 धावा. सहा चेंडू 31 धावा. 6 चेंडू आणि 31 धावा. 31 टू विन. आयुष असेल यावेळेस षटक क्रमांक दुसऱ्यावरती. अजित पहिलाच बॉल आयुषचा. यावेळेस मात्र पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे
फटका सजवला आला कार्पेट लाईनचा इथे मात्र पाहिलं तर प्रत्येक धोदडीच्या माध्यमातून फील्ड केला जातोय तो म्हणजे चेंडू क्रमांक पहिला आणि धावसंख्या पाहायला गेली तर 1 ने वाढवली जाईल ती म्हणजे 9 या आकड्यावरती. इथे मात्र पाहायला गेलं तर प्रणित स्पोर्ट्स विक्रमण संघाच्या या टीम कडून मात्र नक्कीच पारडं झुकताना पाहायला मिळेल कारण 39 धावांचे मजल मारली होती ती म्हणजे ऋतुलेन वसरी संघाला या धावा मात्र सेट करायच्या होत्या पण आयुष यावेळेस गोलंदाजी मार्क वरती असेल. दुसरा बॉल हो यावेळेस मात्र नक्कीच सामना झुकलाय तो म्हणजेच या प्रणित स्पोर्ट्स विक्रमण संघाकडून. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू मात्र योग्य पद्धतीने फेकले गेलेत आयुषच्या माध्यमातून. तब्बल धावसंख्या पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती असेल. रुद्र इलेव्हन वसरी संघाची धावसंख्या कारण 39 धावांचा आकडा त्यांच्या समोर होता. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर प्रतीकचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता तो म्हणजे मोठा फटका खेळण्याचा पण इथे मात्र 3 चेंडू आता योग्य पद्धतीने फेकला गेले तर तब्बल 2 चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. मात्र औपचारिकता बाकी जरूर असेल. रुद्र इलेव्हन वसरी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. अजून सुद्धा 3 चेंडूचा मात्र मारा करावा लागेल अक्षय आयुषला. चौथा चेंडू मार्गस्थ होते प्रतीक पुनश्च एकदा फलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर वारंवार डॉट बॉल 3 चेंडू मात्र डॉट स्वरूपात हाताला गेलाय. कमालीची गोलंदाजी करतोय. व्हेरी नाईस बॉलिंग एक्सलंट डिलिव्हरी. यावेळेस मात्र पाहायला गेले ते म्हणजे आयुषच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू मात्र फेकले गेलेत योग्य पद्धतीने कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र या 3 चेंडूवरती दिला गेला नाही तो म्हणजे आयुष या गोलंदाजाने. अजून सुद्धा 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 5 चेंडू मार्गस्थ होते ते म्हणजे राईट हँड विकेटचा मारा पुनश्च प्रत्येक वरती केला जाईल तो म्हणजे प्रिन्स स्पोर्ट्स विक्रमण संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहायला गेलं तर लोंगोच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एकच धाव येईल आणि इथे मात्र औपचारिकता बाकी असेल. शेवटचा चेंडू असेल यानंतर पुढील सामना असेल ग्रँड फिनालेचा सामना. हो वड बॅटिंग चेंडू झाला पुनश्च प्रत्येक धोदडे असेल. सर्वांनी आदरणीय विलासची भोई सरपंच आपण साहेब यायचा या समालोचन कक्षामध्ये. सर्वांनी आदरणीय कुंज आणि खडकी गावचे ग्रुप ग्रामपंचायत कुंज आणि खडकी या गावचे सर्वांनी आदरणीय विलासजी भोई सरपंच साहेब यायचं आहे. त्यानंतर सर्वांनी आदरणीय सदस्य रवीची मौली यांनी सुद्धा यायचं आहे. सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा यायचं आहे. आपण आता सन्मान्य आदरणीय सुभाषजी भोई यांनी सुद्धा यायचं आहे. त्यानंतर सन्मान्य आदरणीय महादेवजी गावित यांनी सुद्धा यायचं आहे. आपण समोर यायचं आहे. या खेळपट्टीवरती जायचं आहे कारण आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे. यावर राष्ट्रगीताचा मान राखायचा आहे आणि श्री गणेश मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी सुद्धा जायचं आहे कारण तिथेच टॉसविन करायचं आहे. सरावली वर्सेस श्री प्रणित स्पोर्ट्स विक्रमण या दोन्ही संघामध्ये